तुम्हाला काय वाटलं पप्पा खायला घेतात का? गाडीचा आवाज आहे नाही, कुठल्या माणसांचा आवाज आहे नाही, खायला घेतोय. कसलं खायला घेतो? तू लगेच नटला होय. कोण कोण नटलं खायला घेतात मग पप्पा? मला वाटलं की मनाने कुटुंबून घ्यायला लागले एवढे जीवा प्रेम करून हो म्हणजे पप्पाच प्रेम नाही होय. असं वाटत नाही काय होय पप्पाच प्रेम नाही होय. मी खाय आणत नाही होय मनाने. मी सांगितलं तुम्ही बघा मित्रांनो, चला म्हणा बघा विषय तुम्हाला सांगतो कशी या बघितली का राधू कशी बघितली हो का? इथं ठेवलंय खायला बघितलं आणलंय. आणि काय म्हणते माहिती का ही? पोरीनं लागून घेतलं हो का? होय हो का? काय झालं आताच्या आता खर्चटलं कपाट. दाखव. काय गरज उड्या हाणायची ग? ते लागलं ग राधू. तिला मलम लाव मलम लाव. लय जीव तर मग काय गाड्या काय गरज होते उड्या हाणायची आता एवढ्यात? हा आताच्या आता लागलं. हो दीदीला लागले बघ बघ बोलत लागलं ते. बघ दीदीला लागले. काय गाड्या अवघड आहे. त्याने एक लय जीव खाल्लाय माझा असा हना वाटला. मलम लाव. पप्पा खाय आणतो का ग? आ खाय आणत नाही वय केक का केकच खावं म्हणून नेम दुसरं खाय आणत नाही ढेगाने खाय आणतो गे. हा होय दुघ्या अयो सांगतच निघलं की ह्या पोरीनं. लवकर. हळदच लावा लागेल. लाव क्रीम लाव ह्याने आग होती बरं का लावल्या राधू. लाव समधी कड घे की जास्त का तू पण लिमताळ्याने आईला. ह्याला हळद लाव कडून दुखत. हा हळद लावते फडाला कडून. अवघड आहे गाड्या. कशाला उड्या मारल्या कपाटापाशी जरा तिथं गेली ती काय लागलं का? सारखा मी 4 वेळा उचलले ना राडा पण आवडते असा हना वाटला ना ह्याला. तू गॅदरिंग मध्ये आहे ना नाचून दाखव रे तू नाचून दाखव गॅदरिंग मध्ये आहे तर. आणि गणपती बारका कुणी आणलं हे गणपती? कुणी फोनला गणपती आणून हा हा कोणाचा गणपती आहे? तुझा गणपती आहे का? कोणाचा गणपती? कोणाचा आहे? हा सकाळी ह्याला हे घेतलं त्याला घेतलं ते कृष्णा नव्हता सोबत सकाळी पांडू काका गेला पुण्याला मग त्याला घेतलं मी ती शाळेत म्हणून. त्याला सकाळी 50 रुपयाचं खाय घेतलं या. हा कशाला खायला आणलंय की? खोट बोलत हा हे गाडीकडे गेला. खायला का ध्यानातच नाही. तू कधी कधी गाडीला नाही आणलं. हा अयो खरंच का तुमच्या आवडीचं खाद्य पदार्थ ह्यांचा घरात. बघितलं हे लाटाळे ते. दुसरं काय देत नाहीत ना खायला म्हणून ते लय आवडीचं झालंय आता. आमच्या बरं ठरवताना कधी कधी गाडीला ठेवतात गाडीला असं म्हणून. आणि काय म्हणले पप्पा कस काय मनाने आज कुठनं दिवस उगायला खायला आणाय? आम्ही काल सांगितलं तर त्याच्यामुळे आणलंय. तू कस काय म्हणले पण पप्पाला कस काय उठणं कुठनं माय आली आमची की आज खायला मनानेच घ्यायला लागलं. हा होय मला वडापाव. तो वडापाव खाल्लं की पोरं वडापाव खाल्लं की पोटा आता दुखतंय. ह्यांना हे आणलंय की ही ह्यांना माहितीच काय जमत नाही असं काय बारकं खायला आणत नाही नाही आता हे हे असलं नाहीत मागत. हे खायला असलं नाहीत मागत ते. होय नाहीत ना खरंच नाहीत मागत. मला आठवडं झालं खायचंय पण ह्या पोरीमुळे काय आणत नाही खायला. कसं गुदगुल्या झाल्या लगेच हा कशा गुदगुल्या झाल्या लगेच हा खायचं बघून खाया नाही आणत म्हणते हा नाही आणत. मग अशी किती खजूर आणली मग अशी माहिती आहे ना ह्याला सकाळ मी सांगितलं. निम्मी संपवली हा. त्याने. अय्यो बया दुग्या पप्पा कोणाचा हा पप्पा, तू काय? अरे सोड पाड चल मला माझा मग. कोणाचा आहे पप्पा? कोणाचा आहे? कोणाचा पप्पा आहे? मम्मी कोणाची? मम्मी कोणाची? मम्मी कोणाची? मम्मी कोणाची? हे अरे मम्मी कोणाची? हा मम्मी कोणाची? हा एक 2 तिला माहित आहे
हिडो काढून माझी इज्जत घालेन म्हणे हे सारे. नाही तर हिडो चालू नसलं लय बोलते बरं का. तर पहिला बर्थडेचा हा चला हॉटेलला जाऊ. हा लय तोंडाला पाणी सुटतंय. चला की खरंच. संत्री संपली काय संपली कालच संपली. फाडसा केला पोरांनी त्याला पाणी. सॉरी सारी संपली. पिरू खजूर पण ही झाली नेहमी संपली. पिरू पिरू आहेच का एक असं एक होता. पिरू लय गोड लागलं. पोरं दोन दिवस झालं खात. हा ना काजू बदाम संपलं काय का संपलं बदाम आहे. बदाम आहे का चला काय आणायचं खायला काय आणायचं नाही आणायचं नाही, जेवायचं नाही. तुम्ही आम्हाला कुठं व्हेज नेत बिर्याणी नाही. व्हेज. नको फोडू फोडू. कसं सुस्तय चला की बिर्याणी खरंच आहे, हेन मला तेन. खूप वाटायला व्हेज लागलं. बिर्याणी. पप्पाला म्हणा जेवायला चला. मम्मी हे ठेव. जेवायला मी चला. काय केलं? पण ही तोंडाकडे बघत बसते रे आता कुठं जाऊ वाटत नाही नाही. मी खात. विषय असा मित्रांनो पांडू गेलाय पुण्याला लकी लाईव्ह चालू आहे चिट्ट्या फाडल्या की पण ते चला ना आवाजच आहे ना भाऊजी सारखं कट शंभूदाजी म्हणतोय की फोन येत्यासारखं त्याच्यामुळे लाईव्ह बंद होतं. लय जण फोन करत असताना बरेच फॅमिली म्हणली एवढ्याच चिट्ट्या एवढ्याच केवढ्या एवढ्याच हो केवढ्या तुला तहसीलदार केला बारामतीची तू काय करते जेवायला चला की. तुला तहसीलदार केला बारामती काय असतं ते तसलं पप्पा? तहसीलदार म्हणजे झोपली होती आज. पप्पा धरा तुम्हाला हे खायला मिळतं. तुला ग्रामसेवक केल्यावर काय करशील का तू मला माणसं हाणशील का ग्रामसेवक मी मारणार सगळं. काय वा? तू का फोडलं ते साधं होतं फोडून ठेवला का काय केलं नाही. तू दम देण्या अगोदर कुत्र्यापासून सुरुवात कर दारात आलेल्या कुत्र्याला दम द्यायचा हाणायचं मारायचं तिथून मग परत माणसं हाणायला शिकशील कळलं का हा. हा काका उद्या येणार आहेत. होय मी बाबा वामाची पुळा माझा बरं का तिथल्या मी पप्पाला दिले. नवर आज माझा लवकर आलाय बाय घरी आता 10-11 वाजता येत नाही दिवस काय घरी चढतात. चला की पडतोय आलाय लवकर तर कटाळा आलाय मला झोपू दे आता तुम्हाला कोण हिंडायला लावतो एवढं सारखं. देवा पप्पा बोल देवा रे. इथं बोल माझा पुढा दे रे. इथं बोल नाही तुझा पुढा असं इथं वापर का टाकत नाही मग दे गं. मम्मी दे ना. माझा अवतार कसला दिसतोय का? ते व्हिडिओ कॅमेरा चालू करायचा मित्रांनो आता टाकाय मस्त बाई छान 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 व्हिडिओ टाकतो पांडूची लाईव्ह सध्या बघा पांडू पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये तिथं आपण सांगितलं होतं की 300 रुपयाचं तिकीट घेतल्यानंतर आपल्याला 50 लाखाचं घर भेटेल आणि 22-23 वस्तू मोठ्या मोठ्या ठेवल्या फ्रीज स्कूटी गाडी वगैरे प्रत्येक ग्राहकाला पैठणी साडी एक असेल असा कार्यक्रम मोठा लाईव्ह मध्ये चालू आहे तर त्या लाईव्हला जाऊन तुम्ही बघू शकता. उद्या येणार आहे समधीच गेल्यात मला सुद्धा आमंत्रण केलं तर त्या ताईने सरांनी की या सोमादादा तुम्ही फॅमिली पण कसं असतंय एका ठिकाणी दोघं नको बस झालं ते आपण पांडू गेला असं तसं आपल्याला हे नाही कुठं जायचं छंद बाबा बाबू दुसऱ्या जायचा बिर्याणी